वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सध्या राजकीय हालचाली रंगताना दिसत आहेत। शनिवारी विरार पूर्व येथील सुदेश चौधरी यांच्या कार्यालयात शिंदे सेना आणि भाजपच्या प्रतिनिधींनी प्राथमिक चर्चा केली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी या बैठकीकडे दांडी मारल्याने युतीत काही बिनसलं असल्याची चर्चा रंगली आहे। सध्या वसई तालुक्यातील 3 विधानसभा मतदारसंघांवर युतीचे वर्चस्व आहे। वसई आणि नालासोपारा येथे भाजपचे आमदार तर बोईसरमध्ये शिंदे सेनेचे आमदार आहेत। चर्चेनुसार शिवसेना भाजप युती एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून वसई विरारमध्ये भाजप मोठा भाऊ राहणार असल्याचे संकेत आहेत। शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 25 ते 30 जागा भाजपकडून सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। या बैठकीत सेनेचे आमदार विलास तरे, भाजपचे प्रभारी राजन नाईक, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी अध्यक्ष महेश पाटील, जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, वसंत चव्हाण, तालुका प्रमुख सुदेश चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरला। जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी सांगितले की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। राजकीय वर्तुळात आता ही चर्चा रंगली आहे की महायुतीत काही बिनसले असले तरी निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होणार नाही। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।